कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. रोड रेजची आणखी एक घडली घटना. 45 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू. नितेश राणे यांनी पीडित कुटुंबियांची घेतली भेट. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला विश्वास. उत्तम दर्जाचा महामार्ग कोकणवासियांना मिळणार. आफ्रिकन झाडांची सिंधुदुर्गात जपणूक. शेकडो वर्षापासून राखली जाते दुर्मिळ बाओबाब झाडाची निगा. आणि बहुरूपी कलाकारांवर आली उपासमारीची वेळ. बहुरूपी कलेपुढे अनेक समस्या उभ्या. मोबाईलच्या जमान्यामुळे उदरनिर्वाह करण्यास अडचणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन करायचे असेल तर या मंदिराला पुरेशा निधीची मदत करण्यात यावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच पुरेसा निधी चालू करावा असे आदेश दिले होते. मात्र आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिरास प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे निधी उपलब्ध होत नाहीये अशी माहिती समोर येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं एकमेव असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं राजराजेश्वर मंदिर, या मंदिरासंदर्भात हिंदू जनजागृती समिती गेली 2 वर्ष झालं सतत पाठपुरावा करते. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या संदर्भातली माहिती दिली होती. माहितीच्या अधिकारांची माहिती मिळाली. 1970 पासून या मंदिरासाठी मासिक 250 रुपये एवढ्याच सरकारकडनं मदत मिळते आहे आणि त्यात वाढ करून नंतर 90 मध्ये ती 6000 रुपये वार्षिक अशी करण्यात आली. आम्ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, 250 रुपये म्हटलं तर हारासाठी सुद्धा पुरत नाही. त्याच्यामध्ये या मंदिराचं देवस्थानाचं संवर्धन असेल किंवा त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी या मंदिराला मदत करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर तत्काळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच हे चालू करावं असे आदेश दिलेले होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळं आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं मंदिर आहे याला दर महिन्याला पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती आणि सर्व मंदिरांच्या वतीने, हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भरघोस निधी देण्यात यावा आणि या मंदिरासाठी जे काही संवर्धन असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल या ठिकाणी सुरू करण्यात यावं. हिंदू जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने दुसरी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची या परिषदेस मुख्य उपस्थिती असेल. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे. श्री दत्त देवस्थान माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारीला सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं एक दिवसीय मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या मंदिरांच्या समस्या आहेत, बरीच मंदिरं मानपानावरनं बंद आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेकडो एकर जमिनी, या जमिनीच्या मंदिरांच्या त्या बळगावलेल्या आहेत. काही बिल्डर लॉबी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत करून त्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट करण्यात यावा. जी सरकारीकरण झालेली मंदिरं ती सरकार मुक्त करून भक्तांच्या ताब्यात देण्यात यावी. वक्फ बोर्डच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच मंदिरांच्या जागा बळगावल्या आहेत, त्याच्यावरती दावा लावलेला आहे. तर ह्या सगळ्या दावा लावलेल्या जमिनी त्या मंदिरांच्या भक्तांच्या ताब्यात द्याव्यात. वक्फ बोर्डच रद्द करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी, त्याचबरोबर मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात यावा या मागण्यांसाठी मंदिर परिषद असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अनेक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, मंदिर क्षेत्रात कार्य करणारे अधिवक्ता या मंदिर परिषदेला सहभागी होणार आहेत. या ठिकाणचं कुणकेश्वर देवस्थान असेल, पूजनीय अण्णा महाराज राहुल यांचं देवस्थान असेल, त्याचबरोबर आर्यादुर्गा देवस्थान आहे, भगवती देवस्थान, अशा विविध मंदिरांचे मंदिर विश्वस्त या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
खारघरमधील रोड रेजच्या आणखी एका घटनेत 45 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री शिवकुमार शर्मा हे त्यांच्या ऑफिसमधून घरी परतत असताना ओव्हरटेकिंगच्या नादातून 2 दुचाकी स्वारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्या डोक्यावरती हेल्मेटने हल्ला केला. ही घटना बेलपाडा आणि उत्सव चौक दरम्यान घडली. या प्रकरणी मत्स्यबंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पीडित कुटुंबियांची वाशी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे. एवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे. आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे. अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही. सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती आज गोळा केलेली आहे, मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे. पण आपण खारघर मधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही. शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल. कोणीही घाबरू नये. जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काय विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल. मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची, आयोजकांवर गुन्हा, आता ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे. तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांशी झालेलं आहे. आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात प्रश्न विचारला असता या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच उत्तम दर्जाचा महामार्ग कोकणवासियांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे, अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल. जसं समृद्धी हायवे झालेला आहे, जसं आता शक्तिपीठ हायवे होणार आहे, तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमेत विना सीट बेल्ट, विना हेल्मेट, रॅश ड्रायव्हिंग, लेन कटिंग व ब्लॅक फिल्म असे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई केली आहे. पोलिसांनी वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. आफ्रिका खंडातील केनिया, टांझानिया या देशात आढळणारा दुर्मिळ बाओबाब म्हणजेच गोरख चिंचवृक्ष वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात मागील अनेक वर्षे निर्धोकपणे उभा आहे. हे झाड दिसायला विचित्र असून ते या ठिकाणी कसे आले याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. म्हापण येथील भोगटे कुटुंबियांनी शेकडो वर्ष आपल्या परसबागेत बाओबाबची जपणूक केली आहे. या वृक्षाच्या जगात एकूण 9 प्रजाती असून आफ्रिकेतील मादागास्कर बेटावर अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना असणाऱ्या 6 प्रजातींची झाडे आढळून येतात. तर उर्वरित प्रजाती ऑस्ट्रेलियामधील किंबर्लेमध्ये दिसून येतात. जवळपास 300 ते 400 वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असणारे हे झाड आपल्या बांबूत शेकडो लिटर पाणी साठवून ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यातील 4 महिने याला पाणी मिळाले नसले तरी याचा तजेलदारपणा कायम राहतो. त्वचारोग, किडनी आणि मधुमेहाच्या या रोगावरती सालीचा आणि फळांचा वापर होतो. त्यावेळी अरब, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात येत असताना त्यांच्यासोबत असणारे खलाशी किंवा गुलाम या वृक्षाच्या बिया आपल्यासोबत ठेवत. ज्यावेळी बंदरावर उतरल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्यांचा फेरफटका व्हायचा, त्यावेळी या वृक्षाच्या बिया रुजत घातल्या गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 300-400 वर्ष आहे. याचा सालीचा आयुर्वेदिक उपयोग आहे. त्वचेच्या रोगावर त्याचा उपयोग होतो आणि लिव्हरवर. काय ते पोर्तुगीजांनी टाकली बी असे म्हणतात. आपणमध्ये भोगटे कुटुंबियांनी ज्या वृक्षाचं संवर्धन केलं आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे ॲडान्सोनिया डिजिटाटा आणि याचं कॉमन नेम आहे बाओबाब. तर आपण पहिल्यांदा याचा मनोरंजक इतिहास जाणून घेऊया. तर या वृक्षाच्या एकूण आतापर्यंत शोधून काढलेल्या 8 प्रजाती आहेत आणि 8 प्रजातींपैकी 6 प्रजाती या फक्त मादागास्करमध्ये म्हणजे त्या एंडेमिक आहेत. एंडेमिक या शब्दाचा अर्थ होतो की अशी एखादी वृक्षाची किंवा प्राण्याची प्रजाती जी फक्त एका विशिष्ट भागातच आढळून येते. आणि आपल्याकडे जो बाओबाबचा वृक्ष आहे हा तो आफ्रिकन प्रजातीमधला आहे. आता प्रश्न असा उरतो की ही प्रजाती आपल्याकडे कशी आहे. तर याची 2 शक्यता आहेत, 2 संभावना आहेत.
पहिली संभावना म्हणजे पोर्तुगीज लोक याच्या ज्या बिया असतात या लिव्हरच्या उपचारासाठी अतिशय चांगल्या असतात असं मानलं जातं. त्यामुळे कदाचित पोर्तुगीज लोकांनी किनारपट्टीच्या भागात जिकडे जिकडे त्यांच्या वखारी होत्या किंवा जिकडे जिकडे त्यांचा व्यापार चालायचा तिकडे कदाचित त्यांनी ची लागवड केली असावी. आणि दुसरा एक कथा अशी आहे की फार पूर्वी जो गुलामांचा व्यापार चालायचा त्यावेळी आफ्रिकेतल्या गुलामांना पकडून जगभर पाठवलं जायचं आणि त्यावेळी या जहाजावरच्या प्रवासात जिवंत राहण्यासाठी या आफ्रिकन लोकांनी कदाचित काय केलं असावं तर या वृक्षाच्या बिया ज्या बराच काळ टिकून राहतात त्या आपल्याकडे ठेवल्या असाव्या आणि इकडे पोचल्यानंतर काही बिया इकडे तिकडे विखुरल्या गेल्या किंवा त्याची लागवड केली असावी. त्यामुळे या 2 शक्यतांपैकी एक शक्यता आहे ज्यामुळे तो वृक्षाच मापण मध्ये. रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून आणि झिराड येथील साई क्रीडा मंडळ आयोजित अलिबाग प्रीमियर लीग या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. झिराड ग्रामपंचायतीच्या भव्य मैदानावरती 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेचे हे 4थे वर्ष आहे. राहुल नार्वेकर यांनी या अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल तोंड भरून कौतुक केले आहे. अलिबाग प्रीमियर लीग ही आज ह्या झिराड गावात होत आहे आणि मला वाटतं 4था सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा, अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबागमधील झिराडसारख्या या खेडेगावात होत आहे. त्यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात असेल या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे. आणि मला वाटतं असं हे डे नाईट टुर्नामेंट, एवढं चांगलं ग्राउंड, डे लाईट्सची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं. आणि झिराडमधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टुर्नामेंट इकडे आयोजित केली आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलो आहे. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी असल्याने त्या काळामध्ये मनोरंजन करण्यासाठी माणसाने बहुरूपी माध्यमातून ग्रामीण भागात मनोरंजन करून आपला उदरनिर्वाह चालवला होता. अनेक सणांच्या निमित्ताने राज्यातील विविध भागातून बहुरूपी आपली कला सादर करण्यासाठी शहरामधून फिरत आहेत. पोलिसांच्या वेशात फिरणाऱ्या या कलाकारांकडे बोलण्याची आणि शब्द गुंफण करण्याची अनोखी कला आहे. या कलेच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने उपलब्ध नसल्याने बहुरूपी कला उदयास आली. बहुरूपी कला ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे. राजवाडे आणि नवाब यांच्या दरबारात बहुरूपी कलाकार मनोरंजन करत असत. कालांतराने ही कला ग्रामीण भागात पसरली आणि ग्रामजनांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली. हे बहुरूपी महाड तालुक्यात आले असताना हे कलाकार विविध रूपे धारण करून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहेत. चला तर बहुरूपी काय बोलत आहेत तेही आपण पाहूया. पंजोबा करत होते, पहिले मानधन पण भेटत होतं साहेब. पंजोबा आजोबा सोंग टाकत होते, प्रत्येक रंगाचे सोंग घ्यायचे, गावामध्ये 8-8 दिवस सोंग टाकत होते, नंतर उकळत होते साहेब. आता काय घरोघर टीव्हीमुळे ह्याच्यामुळे काय सगळे सोंग तयार झाले साहेब. जिवंत कला लोकांना बघण्याकरता लोकांना फुरसत नाही साहेब, कारण का की सगळं मोबाईलमध्ये नजर पडतं, त्याच्यामुळे लोक बघू शकत नाहीत. अशी आमची कला आता बुडत गेली साहेब. आता काय राहिलं आमच्या कलाची किंमत नाही राहिली साहेब. आता काय बंद त्यांनी वरून बंद केलं, त्यांनी घरातच बंद केलं साहेब. पण आता मानधन भेटू शकत नाही. आता देतो मला ती मानधन, मला आता काय त्यांची इच्छा प्रमाण करायची. आता प्रोसेसर तर मानधन आजोबाला पंजोबाला आमच्या आजोबाला वडिलाला ह्याला मानधन होतं. पहिलं काय 1200, 600, 800, 1200 असे मानधन घेत होते. पहिले 800, 1200 असे मानधन घेत होते. शासनाने ह्या कला आमच्या आता सगळं आता शासनाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कसं शासनाने आम्हाला कुठेतरी काम हाताला द्यावं साहेब. कला जर बंद जर होत असेल तर आम्हाला हाताला काम द्यावं, लेकरांना कुठेतरी नोकरीला कुठेतरी लावावं साहेब. अशा आम्हाला तर कसं किती 2.5% आरक्षण आहे साहेब आम्हाला. ते 2.5% बरेच आमचे समाज त्याच्यामध्ये घेतलेले साहेब. 2.5% कधी एक पण सुद्धा आमच्या मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण का ज्याच्याकडे पैसा आहे साहेब ते 2 रुपये भरते तर लगेच लागतात. आपल्या हरपत नाही पैसा भरण्यामुळे लेकर साहेब आमचे शिकून 12-12, 13 शिकून सुद्धा साहेब अशी कामं करतात. रायगड जिल्हा परिषद शाळा चिले येथील चिमुकल्यांनी शालेय 1 दिवस अनोखा उपक्रम राबवत साजरा केलाय. शाळेत महिलांना हळदी कुंकू तसेच शाळेत बाळ आनंद बाजार म्हणून खाऊ गल्ली तयार करून त्यात विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवून एक व्यवहारातील उपक्रम म्हणून विद्यार्थी वर्गासाठी विक्रीस मांडले होते. तर तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा उत्तम आस्वाद विद्यार्थी वर्गाने तसेच पालक, शिक्षक व उपस्थित ग्रामस्थ माता महिलांनी घेतलाय. शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम आलेल्या सुहासिनी महिलांना हळदी कुंकवाचे वाण शाळेतील विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थी वर्गाने आयोजित केलेल्या बाळ आनंद बाजार खाऊ गल्ली यात विविध प्रकारचे बनवलेले चविष्ट पदार्थांचा आस्वाद अल्प दरात उपस्थित विद्यार्थी वर्गाला व आलेल्या ग्रामस्थ महिलांना मिळालाय। मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत कोणी कांदे पोहे, बटाटे वडे, भेळ, भजी, फळे अशा विविध प्रकारच्या खाऊंचा स्वाद साऱ्या महिलांनी घेतला। तर उपक्रमातून मिळालेला विद्यार्थ्यांना आर्थिक उलाढालीत मदत, त्यातून त्यांची बुद्धिमत्ता आणि गणिताचे साधन बनले आणि त्यातून एक व्यावहारी ज्ञान आत्मसात केले। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वर्सुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरुष व महिला गटाची निवड चाचणीच्या स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। ही स्पर्धा 7, 8 व 9 फेब्रुवारी अशी 3 दिवस चालणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई पाटील यांच्या हस्ते होणार आहे। बंधू साहेब, आपण या ठिकाणी सांगू इच्छितो की या भागामध्ये आज अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईला जोडणारा रस्ता होणार आहे आणि त्यामुळे या भागामध्ये भविष्यामध्ये क्रीडा अकॅडमी ओपन करण्याचं आपल्या समोर मोठं आव्हान उभं राहणार आहे। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटते की क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्याला वाव मिळतो। IPL सारख्या स्पर्धा आहेत, कबड्डीमध्ये सुद्धा आपण बोलतो प्रो कबड्डी स्पर्धा आहे, परंतु माझ्या रायगड जिल्ह्यातील या पेण तालुक्यातील आणि या खारेपाट भागातील कबड्डीच्या खेळाडूला, कबड्डीच्या प्रत्येक माणसाला पुढे यायचं असेल तर आपल्या सर्वांची साथ लाभणं फार महत्त्वाचं आहे। आता कबड्डी पुन्हा एकदा नावारूपाला आणलीच पाहिजे। आस्वाद काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, त्यामुळे प्रशासकाच्या हातात AKFI होतं, ते पुन्हा निवडून आलेल्या बॉडीच्या ताब्यात दिलंय। सुदैवाने तुमची मदत त्यावेळेला झाली, अनेकांनी तुम्ही चांगले दोस्त आहात, अशी दोस्ती पुढे राहू द्या। राजकारणाच्या व्यतिरिक्त संबंध असले पाहिजे आणि ज्या खेळामध्ये आपण होता हा खेळ चतुरस्र पद्धतीचा आहे। पण आता मी इथे जे आलो ते राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून आलो नाही, मी इथे आलो ते AKFIचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मी आलो। आक्रमण करत असताना सुद्धा कशा पद्धतीने आपण आक्रमण करायला गेल्याच्यानंतर अचूक टिप्पणी करायला लागते, कारण कोपरा रक्षक असतात, मध्यरक्षक असतात, त्याच्यातून आता कबड्डीचे झालेले नवीन नियम हे सगळे आत्मसात करत दम टिकवणं महत्त्वाचं असतं। कबड्डीमध्ये दम महत्त्वाचा राहतो आणि दम जो टिकवतो, ज्याला स्टॅमिना प्रचंड आहे, त्याला सुद्धा गोष्टीचा अपयश त्या ठिकाणी। दम आणि संयम या 2 गोष्टी महत्त्वाच्या राहतात। नवीन कायद्याचे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर वाणिज्य महाविद्यालय भांबेड येथे संपन्न झाले। कार्यशाळेकरिता लॉ ऑफिसर सावंत, SDPO कार्यालय लांजा, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक सरंगले, दिनेश आखाडे यांनी मार्गदर्शन केले। सदर कार्यशाळेकरिता भांबेड पंचक्रोशीतील सर्व शालेय कमिटीचे पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, भांबेड ग्रामस्थ, पोलीस पाटील यांनी आपली उपस्थिती लावली। तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या। तळा शहरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। तालुक्यातील महिलांकडून माता रमाई जयंती उत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पंचशील विकास संस्था मुंबई आणि पंचशील महिला मंडळ तळा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ध्वजारोहण, बुद्ध पूजा पाठ, अल्पोपहार, जाहीर सभा, सत्कार समारंभ, माता रमाईच्या जीवनावरती भाषणे व प्रबोधन, भोजनदान आदी कार्यक्रम पार पडले। सायंकाळी 4 वाजता बाजारपेठ ते नगरपंचायत कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत खालूबाजासह लेझिमच्या तालावरती तालुक्यातील महिला वर्गाने ठेका धरला होता। नगरपंचायत कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी तालुक्यातील प्रमुख मान्यवर व पंचशील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।